भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांची एसआयटी कडून पाऊण तासापासून चौकशी सुरू आहे। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः त्यांची चौकशी करतायत। नाशिक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये चौकशी केली जाते। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावरती आहे। खरात सोबतचे संबंध आणि झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होतीये। चाकणकरांसह त्यांचे एक वकीलही उपस्थित असल्याची माहिती आहे। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। शुभम, चौकशीला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत चौकशीत नेमकं काय काय घडलंय, काही कळू शकलंय का? काय अपडेट्स आहेत? नक्कीच खरं तर रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडनं गेल्या पाऊण तासांपासून चौकशी सुरू झालेली आहे। 4 अधिकारी जे आहेत ते एसआयटीचे प्रमुख 4 अधिकारी त्या ठिकाणी रुपाली चाकणकर यांची चौकशी करतायत। स्वतः तेजस्वी सातपुते या देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। एकूण जर बघितलं तर नाशिकच्या एमपीए या ठिकाणी खरं तर ही चौकशी सुरू आहे। या सगळ्या संदर्भात जर बघितलं तर महिला लैंगिक अत्याचार संबंधित जे भोंदू अशोक खरातवर गुन्हे दाखल आहे त्या अनुषंगाने आणि इतर महत्त्वाचे काही गुन्हे आहेत, शिर्डीमध्ये जे गुन्हे आहेत त्या संदर्भात देखील खरं तर या ठिकाणी चौकशी केली जाते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ग्रामीण पोलिसांचं जे पथक आहे ते देखील दाखल झालेलं आहे। स्वतः तपास जे अधिकारी आहेत सूर्यवंशी म्हणून ते अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे। शिर्डी प्रकरणामध्ये हे स्वतः तपास अधिकारी आहे आणि हे देखील या ठिकाणी आता चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी काही महत्त्वाचे गुन्हे जे दाखल आहेत त्याचे जे तपास अधिकारी आहेत ते तपास अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर शहर पोलिसांच्या मिळून ग्रामीण पोलीस आणि शहर पोलीस असं एकूण 24 जणांची एसआयटी आहे। त्यामधले जे प्रमुख तपास अधिकारी आहे जे प्रमुख गुन्हे आहेत त्याचे जे गुन्ह्याच्या अनुषंगाने खरं तर आज रुपाली चाकणकर यांची चौकशी केली जाणार आहे। या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर या रुपाली चाकणकर यांच्या चौकशीमध्ये सध्या सगळ्या गुन्ह्यांचा एकंदरीत जो काही आढावा जो एसआयटीने घेतलेला होता त्यामध्ये अनेकदा रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध त्या ठिकाणी या प्रकरणामध्ये पाहायला मिळाला होता। त्याची पहिली चौकशी केली जाणार आहे आणि त्यानंतर एक गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या संबंधित काही जे पुरावे एसआयटीच्या हाती लागलेले आहे ते देखील त्या ठिकाणी त्यांच्या समोर त्या ठिकाणी घेऊन तो देखील तपास खरं तर रुपाली चाकणकर यांचा एसआयटीकडनं केला जाणार आहे। शुभम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान एसआयटी चौकशीला रवाना होण्याआधी रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्यात पाहूया। आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य करेन। दरम्यान जसं एप्स्टीनला मारलं तसंच खरातला मारतील असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलाय। त्यांच्या या दाव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले तेही पाहूया। आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। ती वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। हे तर बंडल स्टोरी आहे, या स्टोरीला काही अर्थ नाही। हिम्मत असेल तर एखाद्या वेळ बोललं ना पूर्ण बोललं पाहिजे, अपूर्ण बोलू नये व्यक्तीने। कुठल्याही व्यक्तीने अपूर्ण बोलू नये। काही मुख्यमंत्र्याला पत्र वगैरे नाही, तुम्ही त्यांना सांगा माझा निरोप, काही घाबरू नका। खरात पोलिसांच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहे, काही होणार नाही आहे। तुमच्या धमक असेल तर नाव सांगा। खरात प्रकरणामध्ये 4 मंत्रीही सामील आहेत असा गंभीर आरोप पटोलेंनी केलाय। त्यांच्या या आरोपावर चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। तर खरात प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत।
नाना पटोले यांनी जे भाष्य केलेलं होतं त्यावर मंत्री संजय शिरसाट आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. 4 मंत्री या खरात प्रकरणामध्ये सामील असल्याचं नाना पटोले म्हणालेले होते आणि त्यावरती चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका रुपाली चाकणकर यांच्यावरती ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आज त्यांची SIT कडून चौकशी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यकर्त्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की घरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एफस्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे. ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार. पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात. आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू. जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना. जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी. माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे. असं आहे, काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं. राहिला रुपाली चाकणकरचा प्रश्न, त्यांना जर बोलवलं असेल तर पोलीस योग्य वेळी त्यांच्याबद्दलची भूमिका आपल्यासमोर मांडतील. 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत किंवा जाहीर करावीत. निश्चित त्याची चौकशी केली जाईल. परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे. म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावीत. खरात प्रकरणात इतर राजकीय नेत्यांची कधी चौकशी करणार? सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली. तसंच ज्या राजकीय नेत्यांनी खरातची भेट घेतली त्यांनी लिखित खुलासा दिला पाहिजे असंही अंजली दमानी यांचं म्हणणं आहे. दरम्यान यावर संजय शिरसाट काय म्हणाले पाहूया. एसपींकडे फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेची होणार, तर राजकारण्यांची, रुपाली चाकणकरची, सुनील तटकरेंची, सगळे झालेल्या व्यवहारांची, एकनाथ शिंदेंची, शेलारांची, चंद्रकांत पाटलांची, सगळ्या पक्षातल्या झालेल्या या राजकारण्यांची चौकशी कोण करणार हा अतिशय गंभीर मुद्दा होता. माझ्याकडे आलेली सगळी माहिती, त्याच्यात प्रत्येक जे आर्थिक व्यवहार होते, त्यांच्या CA ललित पोफळेंचे जे आर्थिक व्यवहार होते, सगळे पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग झाले होत्या, हे सगळं मी 3 आठवड्यापूर्वी SIT कडे पाठवलं. पण त्याची चौकशी होत नव्हती म्हणून मी हे पत्र पाठवलं. एकनाथ शिंदेचं नाव घेऊन काय करणार आहेत ते? त्यांना हायलाइट होण्यासाठी तर फक्त नाव त्याचा वापर करतायत. जे काय एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो आपण पाहिलेले आहेत तर त्यांनी कुठं नाव कबूल नाही केलं? त्यांनी का डिनाय केलंय का? अहो, राजकीय नेता कोणत्याही कार्यकर्ता असेल का कोणतेही महाराज असतील किंवा कोणी असेल, अनेक प्रसंगामध्ये एकमेकाची भेटगाठ होत असते. म्हणून याचा अर्थ त्यांच्याशी संबंध जोडणं हे कितपत योग्य आहे? चौकशी होऊ द्या ना. चौकशीमध्ये जर तुम्हाला काही जर त्रुटी आढळल्या तर तुम्ही कोर्टातही जाऊ शकता आणि पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असलेली माहिती ही सरकारला देऊ शकता. म्हणून सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. दरम्यान या प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा अशी मागणी खरातच्या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी केली आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांना SIT समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज SITला या ठिकाणी मागणी करणार आहे का हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले. या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरात यांच्याशी दिसून आलेला आहे. का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झाला आहे. त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या SITने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा अशी आमची मागणी आहे.
तर रुपाली चाकणकरांवरती नेमका ठपका काय आहे ते पाहूया. भोंदू खरात प्रकरणात आरोपीला पाठीशी घालणं, आर्थिक गैरव्यवहार, अंधश्रद्धेला खतपाणी घालणं. खरातच्या शिवनिका ट्रस्टमध्ये चाकणकर विश्वस्त होत्या. चाकणकर स्वतः तंत्रमंत्र, अंधश्रद्धेच्या प्रकारात सहभागी असल्याचाही आरोप आहे. दमान्यांनी केलेल्या आरोपांनुसार चाकणकरांचे खरातशी 177 फोन कॉल्स झाले. खरातनं बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी चाकणकरांच्या बहिणीच्या बँक खात्यांचा वापर केल्याचाही आरोप आहे.